नमस्कार मंडळी, मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला पावसाळ्यासाठी काय काय तयारी केली ती दाखवते. आता तुम्हीही केली असालच, कारण की आपण पावसाळ्यासाठी म्हणजे पापड्या वगैरे किंवा काही भाज्या वगैरे सुकवून ठेवतोच. तर आता मी तुम्हाला दाखवते मी भाज्या काय काय सुकवून ठेवल्यात. त्याच्यामध्ये मी भोकरं सुकवून ठेवलेत, कारली सुकवून ठेवलेत, आंबोशी सुकवून ठेवले, त्याच्यानंतर या फणसाच्या बिया आहेत, नंतर तीळ, पापड्या तांदळाच्या, उडदाचे पापड, नंतर मग पोह्यांचे पापड, असं बरंच काही मी जमा करून ठेवलं आहे. कारण की पावसाळ्यामध्ये हे सर्व खूप कामी येतं. तर ही भोकरं बघा, ही भोकरं आहेत ना, ही फोडायची, यातली बी काढायची आणि मग ही चांगली उन्हामध्ये 4-5 दिवस कुडकुडीत सुकवून घ्यायची. नंतर हे तीळही आम्हाला तिळकूट म्हणून लागतंच. मग हे मी अगदी वर्षभरासाठी तीळ घेऊनच ठेवते. आता ही कारली अशा प्रकारे सुकवून ठेवली ना, काही भाजी आपण पटकन कधीही बनवू शकतो. तर कारली मी पातळ चिरून त्यांना मीठ वगैरे लावून ही सुकवली. याची व्हिडिओ मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकणारच आहे, ती तुम्ही नक्की बघा. आणि अशी पुढच्या वर्षी कारली सुकवून ठेवा. तर ही आंबोशी तर आमच्या कोकणामध्ये रायवली आंबे आता भरपूर प्रमाणात आलेत, त्याच्यामुळं मी ही आंबोशी भरपूरच बनवून आणले. त्या आंबोशीसाठी आंबे अगदी पातळ चिरून घ्यायचे आणि मग त्याला मीठ वगैरे चोलून, हळद वगैरे चोलून चांगल्या उन्हामध्ये 7-8 दिवस सुकवून घ्यायचे. आणि फणस तर काय, आता आमच्या कोकणातमध्ये फणस म्हणजे भरपूरच मिळतं. फणसाच्या हे ज्या बिया आहेत ना, हे पूर्वी आता मला माझ्या सासूबाई सांगतात, माझी आजीही सांगायची की ह्यांना आहे ना माती ओळी करून चोलून जर ठेवले ना, की ह्या बिया अगदी 6 महिने चांगल्या टिकायच्या. नंतर मग आता ह्या पापड्या ज्या कलरच्या आहेत, या मला माझ्या आईने आणि सासूबाईंनी बनवून दिल्यात. ह्या तांदळाच्या पापड्या आहेत, आमच्याकडे यांना फेण्याही म्हणतात. नंतर उडदाचे पापड, पोह्यांचे पापड, हे सर्व बनवून ठेवले. आणि त्याच्यामध्ये ही कारली जी सुकवली त्याची मी भाजी तुम्हाला बनवून दाखवते. कसं आहे ना, सर्वच भाज्या मी एकदम नाही बनवून दाखवू शकत, मी तुम्हाला हळूहळू सर्वच भाज्या बनवून दाखवेल. आता मी कारल्याची भाजी बनवते. त्याच्यासाठी मी अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेत, कारली घेतलेत 1 वाटी, नंतर 2 कांदे घेतलेत, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि आपले मसाले. तर मी कढई गरम करून घेतली आणि त्याच्यामध्ये अर्धी पळी तेल घालून हे शेंगदाणे चांगले लालसर रंगावर येईपर्यंत खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. ते जसे आपण पोह्यांसाठी वगैरे भाजून घेतो ना, त्याप्रमाणे हे भाजून घ्यायचे. मैत्रिणींनो, भाज्या आता आपण बऱ्याच प्रकार, कारली, पापडी, भोकरे, हे सर्व सुकवून ना की पावसाळ्याला पटकन कामी येतात. कधी आपण पाऊस भरपूर आहे, नाही गेलं भाजी आणायला, तर ह्या अशा भाज्या जर सुकवलेल्या असल्या ना, ह्या बनवता येतात. आता हे शेंगदाणे चांगले भाजून झाल्यानंतर मी काढून घेणार आहे आणि ह्याच्यामध्ये जे तेल राहिलं आहे ना, त्याच्यामध्ये मी ती कारलीही भाजून घेणार आहे. तर ती कारली चांगली 2 मिनटं चांगली खरपूस अशी भाजून घ्यायची. आधीच उन्हात सुकलेली असतात आणि नंतर ही अशी थोडी भाजली ना की चांगली कुडकुडीत होतात. आता ही कारली 1-2 मिनटं चांगली भाजून घ्यायची. ही कारली अशी जर सुकवून ठेवली ना की चांगले राहतात, म्हणजे 6 महिने तर चांगलीच राहतात. पण ह्यांना मीठ जर नाही लावलं ना, ही वर्षभरही चांगली टिकू शकतात. पण माझ्याकडे थोडीच होती म्हणून मी ह्यांना मीठ लावून सुकवून ठेवलेत. तुम्हाला जर वर्षभर टिकवायची असली ना, तर तुम्ही बिना मिठाचे चांगले असे पातळ काप करून त्याचे सुकवून ठेवू शकता. अगदी हवाबंद डब्यात ठेवल्यावर ह्या सर्व भाज्या चांगल्या राहतात आणि कधीही पटकन बनवताही येतात. आता जी भोकरं मी सुकवून ठेवलेत ना, ह्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवेल. ही भोकरं वगैरे आहेत ना, ही सुकटीमध्ये, आंबाड्या सुकटीमध्ये किंवा बोंबलाच्या चटणीमध्ये वगैरे घालू शकतो. खूप छान लागते खायला भाजी त्याची. आता ही कारली भाजून झालेत, मी काढून घेते. नंतर त्याच्यामध्ये मी अर्धी पळी तेल घालून घेणार आहे. ह्या भाजीला तेल खूप लागत नाही, नाहीतर आपण अशी कारल्याची भाजी कधी जर बनवली ना की बघा त्याला खूप तेल लागतं. पण ह्या भाजीला खूप कमी प्रमाणात तेल वापर करता येतो. तेल चांगलं गरम झालं ना की त्याच्यामध्ये अर्धा चमचा राई जिरं घालून घेतलं. नंतर 7-8 हिरव्या मिरच्या घालून घेतल्यात. तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता. कढीपत्ता घालायचा असला तर घालू शकता. नंतर ह्याच्यामध्ये मी 2 कांदे असे लांबट असे चिरून त्यांना मध्ये कापलेत आणि असे चांगले गुलाबी रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचे. तेल जास्त नसलं तरी मीडियम गॅसवरती हा कांदा चांगल्या प्रकारे भाजला जातो. नंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. आता मी कारली जी सुकवली त्याच्यामध्येही मीठ आहे, त्याच्यामुळं मी ह्याच्यामध्ये थोडं कमीच मीठ वापरते. जे कांद्याला आणि शेंगदाणे वगैरे घालू मसाले त्यांना लागेल एवढंच, तुम्ही तुमच्या चवीनुसार घालून घेऊ शकता. नंतर ह्याच्यामध्ये आता मी मसाले घालून घेतलेत. मसाल्यामध्ये मी पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल मसाला, धना पावडर, हे सर्व साहित्य घालून घ्यायचं आणि चांगलं एकजीव करून घ्यायची.
हे सर्व चांगलं एकजीव करून झालं ना की मग ह्याच्यामध्ये कारले घालून घ्यायची. कारले घालून ही भाजी 1 मिनिटभर चांगली हलवून घ्यायची. या भाजीला खूप वेळ लागत नाही, अगदी 5 मिनिटामध्ये तयार होते. फक्त ही तयारी सर्व करून ठेवली असली ना की 5 मिनिटामध्ये ही भाजी अशी पटकन तयार होते. आता हे सर्व साहित्य एकजीव करून घेतलं की ह्याच्यावर मी 2 मिनटं झाकण ठेवून घेणार आहे. झाकण ठेवलं ना की मग याला एक वाफेमध्ये चांगले ह्या कारल्यांना वगैरे मसाला लागला जातो आणि चवही खूप छान येते. आणि शेंगदाणे अगोदर नाही घालायचे, कारण की कसं झाकण ठेवायच्या अगोदर शेंगदाणे घातले ना त्याच्यामध्ये की मग काय होतं, ते शेंगदाणे नरम पडतात आणि मग त्या भाजीची चवही बिघडते. आता ह्याच्यामध्ये शेंगदाणे घालून आणखीन 1 मिनिटभर चांगलं हलवून घ्यायचं. आता ह्याच्यावरती झाकण वगैरे ठेवायची काही गरज नाही. अशा प्रकारेच ही भाजी 1 मिनिटभर चांगली शिजवून घ्यायची. नंतर ही भाजी आपण आहे ना तांदळाची भाकरी, नाचण्याची भाकरी जे काही त्याच्याबरोबर खाऊ शकतो आणि भाकरीबरोबर खूप छान लागते ही भाजी. आणि आपण नेहमीच भाकरी करत नाही, चपातीबरोबरही खूप छान लागते, पण भाकरीबरोबर अजूनच छान लागते. अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि अशी सुकवलेली कारली असली तर अशा प्रकारे भाजी बनवून बघा आणि कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.